व्ह्यू बघा. ऑलरेडी जेवण वगैरे सगळ्यांचं झालेलं आहे. आता मस्त जेवणाला तर मटकीची भाजी, पिठलं, हिरव्या मिरचीचा ठेचा, चपाती आणि दाबून राईस वगैरे मारलेला आहे. आणि आता सगळेजण चाललेले आहेत सांदनवालीचं ट्रेकिंग करायला. सांदनवाली म्हणजे सगळ्यांना माहितीच असेल, ही सेकंड लार्जेस्ट व्हॅली आहे याच्यामध्ये. आणि ती मोस्टली जर मान्सूनच्या ह्याच्यामध्ये पूर्ण पाण्याने भरली असते. पण आता आपण चाललो आहे ह्यावेळी, तर बघा तिथे किती पाणी आणि काय. आणि रॅपलिंग पण करणार आहे. जसं आपल्याला लीडर बोलत होते की ऑलमोस्ट 10-15 मिनटाची रॅपलिंग आहे, तर ती पण करू आपण. तर बघूया कसं वाटतं. फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स करतो आहे रॅपलिंगमध्ये पूर्ण ट्रेकिंग वगैरे सर्व. तर बघूया काय एक्सपिरियन्स येतो मस्तपैकी. तर पूर्ण तरी शाळेची पिकनिक आली जस्ट. ब्रेक खाता जिरली इथेच जिरली. अजून त्या वॉटर क्रॉसिंग करायची, अजून खाली जायचं. मेन तर तिकडे हे तर खेळणं आहे फक्त हा पार्ट. मेन आपल्याला तिकडून खाली उतरायचं आहे. करने वाले को रिकॉर्ड कर रहे हो. अरे बैटरी उतार देगा रे. ए भाई मगर सारखा येऊन ऍक्सिडेंट करेल तो. उसको ना कंट्रोल का डाउट है लग रहा है. थोड़ा कंफ्यूज हो रहा है ना. मगाशी डायरेक्ट क्रॅश. लेफ्ट राइट ना. लेट्स गो. लेफ्ट राइट में कंफ्यूज हो रहा है. तुम्हारा सालों का एक्सपीरियंस है. काय काय सांगत. इसलिए मैं लेता नहीं सब खिलौना. व्हाट अ जोक मैन, व्हाट अ जोक. हा ना तिकडून काढ. हार्नेस चेक करो सुनील भाई. हार्नेस चेक करे मत पहिले. उतरायच्या आधी काय सांगू इच्छितो? बस धगधग होते. बस धगधग होते. धक मला काय झालं तर चालेल. गाडीला काय होऊ देऊ नका. गाडीला काय नाही झालं पाहिजे. शेवटची इच्छा. लेफ्टकडे इथे काय पंक्चर केलं. जा मागे जा. चल जाणार तू मागचा पुढे पुश कर. तसा नाही, पाय मागे, बॉडी मागे ढकल. हा आला बघितला असाच. परफेक्ट. बस जास्त नाही स्टेप इथे नॉर्मल घ्यायची. गुडघे बँड नको करू. स्टेप रे बस एवढा. बघ आता इकडे बघ. हात सोड दोन्ही हात सोड. ओ परफेक्ट. चलो अभी उतरो. वजन ज्यादा है हम लोग को तकलीफ. पीछे हाँ वेट पीछे सीधा. वेट ज्यादा पीछे मत डालो. तेरा वेट ज्यादा है. मेरे कंट्रोल नहीं होता. वेट पीछे. स्टेप लो देखो फिर स्टेप लो सीधा उतरना. स्टेप लो. बॉडी मागे ढकल. स्टेप लो. हा ठीक आहे. छोड़ दो. 1 मिनट हाथ छोड़ दो. हाँ चलो अभी लो स्टेप. ये सिस्टम अच्छा है. हाथ खोल के डायरेक्ट. हाँ मजा आली. एकदम फुल मजा आली. कसं वाटतं तुला? कडक केलं भाई. तुला कुंभेश्वर भाई पहिल्यांदा गेलाय इथून. मजा आली. आता हा पूर्ण वॉटर क्रॉस करून आपल्याला तिकडे जायचं आणि तिकडून मग परत
मे बी तिकडून जर रस्ता असेल चालू तर आपण तिकडून तसंच वरती निघू आणि वरतून परत आपला जे आपला बेस कॅम्प आहे तिकडे जाऊ टेंट जवळ. नाहीतर मग आपल्याला रिटर्न इथून यायचं. आता सध्या तर आम्ही शूज वगैरे सगळे काढलेले, सगळ्यांची तयारी चालू आहे शूज वगैरे काढायची. तर शूज काढून मग आम्ही तिथून निघू. व्हॉट्सअप. आपली माणसं आल्यावर एकदम वेगळंच हे होतं. बांधून ठेवले रे त्याने दगडाला. पडलं गेला क्रॉस केलं त्या पाण्यातून रमात बसून या साईडला आलो. आता अजून एवढा क्रॉस करायचा आहे. तिकडे जे आम्ही त्या निळ्या ड्रममध्ये बसून आलो ना, त्याची सगळ्यात मस्त मजा जर तुम्हाला घ्यायची असेल ना तर तुम्ही त्याच्यातून पोहत या, नाही तर चालत या. एकदम मस्त. त्याच्यामध्ये जे मासे, जे छोटे मासे आहेत ना त्याच्यामध्ये, ते एकदम ते माशाची ट्रीटमेंट असते ना, काय बोलतं मला नाव आठवत नाही त्याचं, त्याची मजा देतात ते एकदम मस्त. आता आमच्याकडे ॲक्च्युली आम्हाला भिजायचं नव्हतं म्हणून आम्ही त्याच्यातून त्या ड्रमात बसून आलो. पण भिजा असतो तर आम्ही नक्कीच त्यातून चालत आलो असतो. पण ॲक्च्युली प्रॉब्लेम असा आहे ना की इकडे ऑलरेडी थंडी खूप आहे आणि जर पायाला जर थंडी लागली तर संध्याकाळी पण आम्हाला अजून ऑलरेडी टेंटमध्ये झोपायचं आहे. संध्याकाळी ऑलरेडी थंडी खूप आहे आणि परत सकाळी पण थंडी, त्याच्यामुळे प्रॉब्लेम खूप होणार. आजारी पडण्याची शक्यता आहे आणि सध्या आजारी पडायचं नाही आहे. पण पायाला तळव्याला गार लागलं तर झालं ना कल्याण. मग थंडी अंगात डायरेक्ट. मंडे भाई मी ऑलरेडी फ्रायडेच्या लिव्हमुळे माझी वाट लागली. पाण्यामध्ये बसलं तर कसं थंड वाटायला. फुल मसल रिकव्हरी, तुझ्या कमरेची रिकव्हरी होऊन जाईल भाई. अरे अभिषेक तू खरंच बस, कमरेची रिकव्हरी होऊन जाईल तुझी. मांडी घालून बस 2 मिनिटं आधी भाई. असं तर वेळ टाइम नाही आहे तो. लास्ट पॉइंट होता व्हॅलीचा. आता घर पे चलो. आता इथून सेम रूट, सेम पद्धतीने घरी जायचं. ऑलमोस्ट आमच्याकडे 2 तासाचा विंडो आहे. अंधार होण्याच्या आत आपल्याला रूमवर पोचायचं आहे. खूप मस्त सुंदर असा ट्रेक झाला एकदम. आता आपल्या या म्हणजे फर्स्ट टाईमच केला तसं बघितलं तर. खूप सुंदर. आपल्या पूर्ण शारीरिक, मानसिक आणि पेशन्सची पूर्ण टेस्ट होते ॲक्च्युली याच्यामध्ये. म्हणजे फर्स्ट टाईम करतो म्हणून मला एवढं वाटत असेल, काही लोकांसाठी नॉर्मल असेल, पण मजा आली. खूप सुंदर. आता चाललो आहे वरती रूमवर, जातो आणि तिकडे भेटतो. आजच्या दिवसाचा अप्रतिम शेवट हा सनसेट आणि तो व्ह्यू. सनसेटच्या टाईमला डोंगर रांग बघा ना, पूर्णपणे गोल्डन झालेली आहे. तिकडे मागे सनसेट होता आणि पूर्ण गोल्डन. सो आता कॅम्प साईडला आलेलो आहे एकदम. आणि वरती स्टार्स फुल मिल्की वे. आता माझ्या फोनमध्ये दिसणार नाही एवढं, पण एकदम मस्तच नजारा झाला होता. स्टार टेंट पण लागलेले सगळे तेव्हा फुल. हा माझा टेंट, मी आणि अभिषेक याच्यामध्ये, आणि आमच्या गाड्या इकडे फुल. तिथे प्रल्हाद दादा, तिथे अभिषेक आणि इकडे आपले बाकीचे मित्र पूर्ण. आणि मध्ये मस्त फायर वगैरे होईल थोडा वेळ, डिनर चालू होती मस्त. सकाळचा सनराईजचा नजारा बघायचा विचार करतो. टेंट चेंज करायचा आहे का? टेंट चेंज करायचं. अपने अपने हिसाब से टेंट अलोकेट कर लो. मग हे 3 घे, हे 3 घेऊ. मग हा वाला टेंट आपण घेऊ अभिषेक. हा वाला चालेल ना. आपला टेंट फायनल. तिकडे मस्त बाईक उभ्यात आणि हे बघा
अंधारात तुम्हाला किती दिसेल माहिती नाही. इथे मस्त आहे असं मध्ये फायर वगैरे होणार आहे. इकडे पंगत बसणार आहे आता थोड्याच वेळात. आणि आता थोड्या वेळाने यांचा म्हातारा संन्यासी ओपन होईल. यांचा म्हातारा संन्यासी आता ओपन होईल. तर कोण आहे ते तुम्ही ओळखा. भेटतो तुम्हाला बॉनफायर चालू झाल्यावरती. हे लोक कसं एवढं शांत वातावरण आहे. म्हणजे ऑलमोस्ट एवढी गोड सकाळ अनुभवतो ना मी सकाळ. म्हणजे आम्ही कालपासून जेव्हापासून आम्ही इथे आलो, टेंट होता ना लेक साईड टेंट, एकदम मस्त प्लेस निवडलेला ना त्याने, एकदम मस्त. ऑलमोस्ट काहीतरी ना 8 ते 10च्या आसपास गेलंच असेल मला तर वाटतं. टेम्परेचर नेटवर्क नाही तर आम्हाला टेम्परेचर किती ते पण बघायला भेटत नाही. आता इथे नेटवर्कचं तेवढी मारामारी, पण प्लेस एक नंबर आहे, एक नंबर. टेंटमध्ये जर तुम्ही जात असाल ना तर नक्की लेक साईडचा प्लेस तुम्ही निवडा. लेक साईडचा प्लेस एक नंबर आहे. आणि त्याच्यानंतर मग आला तर सांदनवाली नक्की करून जा, कारण सांदनवाली पण मस्त आहे. पण थोडीशी रिस्की आहे. जर तुम्ही कधी ट्रेक केला नसेल तर ट्रेकची थोडी माहिती आणि सांदनवाली थोडीशी माहिती घेऊन त्याच्यामध्ये तुम्ही मग ट्रेकिंगला जावा. रॅपलिंग पण केली, रॅपलिंग पण तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसलीच असेल. पण एवढी मजा आली ना रॅपलिंगची पण, एकदम मस्त. त्यांनी जे पण गाईड करवलं ना ते पण एकदम खूप चांगल्या पद्धतीने गाईड केलं, चांगल्या पद्धतीने ते रेस्क्यू पण करतात. जर काय इन्सिडेंट जर झाला तर, पण तसं काय होत नाही. कधी पण टाईम भेटला वीकेंड किंवा वीकडेला नक्की विजिट करा इकडे. आणि मोस्टली इकडे ना इकडे BSNLचं नेटवर्क खूप चालतं. जर BSNL तुमच्याकडे असेल तर वेल अँड गुड, नाही तर मग तुम्हाला काहीतरी सोय करून यावी लागेल. कारण ऑलमोस्ट कालपासून ना आम्हाला एकही कांडी नेटवर्क भेटलेलं नाही. ते ना कोणाला फोन केला, ना कोणाचा फोन आला, काय हेच नाही आहे. आणि चार्जिंग वगैरेचं सोय तुम्हाला करून यावी लागेल, कारण इकडे ऑलमोस्ट ना लाईट नसते. जर तुमचा स्टे जर एखाद्या प्रॉपर रूमवरती असेल किंवा काय असेल तर तुम्हाला ठीक आहे, पण जर तुम्ही टेंट वगैरे असेल तर तुम्हाला थोडीशी सोय करून यावी लागेल त्याच्यामध्ये. आता आमचं असं ठरतं आहे की झालं आहे सगळ्यांचं फिरून वगैरे सगळं. ट्रिप क्लोज करा, आता निघायची टाईम आहे. आता जस्ट घरी जायचं. सकाळी ऑलमोस्ट 7-6 वाजले. आता निघायचं आहे, फ्रेश व्हायचं आहे.
आणि डायरेक्ट गिअर्स घालून घरी. तर हा असा आहे पूर्ण लाईनअप इथपर्यंत ऑलमोस्ट. काही जण सकाळी ऑलरेडी निघून गेलेत, त्यांना संडे आज तर त्यांची पण कामं आहे. चलो थँक्यू. हे रूमचे ओनर आहे जिथे आम्ही रात्री स्टे केलेला आणि यांच्याच टेंटवरती, यांचीच लेक साईड होती तिथे त्यांनी आम्हाला टेंट वगैरे करून दिलेलं. बाकी आमचं सगळं सामान होतं ते यांच्या रूमवर होतं. इथेच आमचा लंच वगैरे झाला काल आणि त्यानंतर सांदनवाली करून आम्ही टेंटवर गेलो. मस्त, एक नंबर माणूस आहे. सगळ्या गोष्टींची सोय करून दिली आम्हाला ज्या पण गरजेचं होतं. 1 मिनटं भाई. तर आज जागायचं आपल्याला. ठाण्याला जाता जाता आपण थोडंसं लवळवळीला परत थांबणार आहोत. कारण सकाळी असं झालं ना की सकाळी उठले आणि सगळे तिकडेच गेले, पण फोटो वगैरे काढणे किंवा काय कोणी मनस्थितीत नव्हतं एवढं त्या. कारण सगळे झोपेतून उठून तिकडे गेलेले. कारण ॲक्च्युली तिथे सनराईज खूप मस्त दिसत होतं, त्यामुळे सगळ्यांना ते पाहायचं होतं आणि त्यामुळे सगळे सकाळी उठून तिकडे गेले. बघू आता जाताना तिथे थोडं थांबू, फोटो वगैरे आणि मग निघू. जाताना आपला सेमच रूट असणार आहे मे बी. ॲक्च्युली झालं असं ना की आज कोणाचा गाडी चालवायचा मूडच होत नाही. सकाळी अभिषेक पण बोलला आज गाडी चालवण्याची इच्छा नाही, अक्षय पण बोलला आज जरा असं आळसच आल्यासारखं वाटतंय. ॲक्च्युली झालं काय माहिती आहे का, आम्ही झोपलोच नाही आहे. म्हणजे राईडला यायच्या अगोदर पण आमच्या गप्पा गोष्टी चालू होत्या ग्रुपवर रात्री. त्यानंतर परत फ्रायडेला सगळेजण ऑफिसची कामं वगैरे उरकून रात्री पॅकिंग वगैरे करून 1-1:30ला झोपले. मग जे मुंबईवरून आले त्यांचा मीटअप पॉईंट जरा लवकर होता, 4:30-4:30च्या आसपास. मग त्यानंतर ठाण्याला ते लोक 5-5:30ला पोचले. काही जण लेट आले. मग असं करत करत काल दिवसभर गाडी वगैरे चालवून आता आम्ही तर काल दिवसभर गाडी वगैरे चालवून सगळे थकले होते ऑलरेडी. आणि काल त्या सांदनवालीचा ट्रेक केला त्यात तर सगळ्यांचे पेशन्स सगळ्याच गोष्टी टेस्ट झाल्या. असं झालं. मग ते ऑलरेडी काल ट्रेक वगैरे करून सगळे थकले होते. परत रात्री टेंट, त्यानंतर टेंटच्या नंतरची मस्ती, मग त्यानंतर मैफिल रंगली होती ती चालली 12-1 वाजेपर्यंत. थंडीने ऑलरेडी कुडकुडत होते सगळे, त्याच्यामुळे कोणाला झोप येत नव्हती. सगळं कोणाची झोप नाही झाली, त्यामुळे ना सगळ्यांना असं थोडंसं आळसल्यासारखं वाटतं. आणि सगळे मगातपासून एकदम आरामातच चालत. आज कोणी गाडी पळवत नाही आहे, काय नाही आहे, सगळे एका शिस्तीमध्ये चाललेत. काल कसं थोडंसं काल फ्रेश होते, एक्साइटमेंटमध्ये होते तर काल. आणि काल रस्ता वगैरे पण आपल्याला येताना कसा एकदम मस्त भेटलेला. ॲक्च्युली आता पण आपल्याला तिकडूनच जायचं, पण काल सगळे असे एक्सायटेड होते त्यामुळे सगळे एनर्जेटिक होते. आज थोडे डल आहेत. आता बघू, कुणाला आता बोललं आहे की थोडंसं बाहेर हायवेला लागलो ना की थोडं थांबूया. जर थांबलो तर थोडं फ्रेश होतील सगळे. त्यानंतर कदाचित एखादी कॉफी वगैरे मारून, क्लॅबस कॉफी वगैरे मारून थोडे फ्रेश होतील. तर येईल लोक सगळ्यांच्या अंगात. हळू चल हळू चल. खडी वगैरे असली ना तर भीतीच वाटते चालवायला. ॲक्च्युली त्यातून कसं तुमचा जो कंट्रोल जर सुटला टायरचा, ब्रेक वगैरे तुम्ही जर त्या याच्यात मारला तर तुमची गाडी स्किट होण्याची शक्यता होते. कारण अशा वेळी जेव्हा पण असाल ना स्पीडमध्ये, गाडी एकदम सरळ ठेवा, झोपू वगैरे नका कुठेच राईट लेफ्ट, सरळ ठेवा आणि आहे त्या स्पीडला निघून जावा. मग पाहिजे तर तो पार्ट क्रॉस झाल्यावरती तुम्ही थोडा स्पीड तुमचा कमी करू शकता. पण ग्रॅव्हल झाल्यावरती स्पीड कमी करणं किंवा स्पीड वाढवणं ह्या गोष्टी करू नका. कारण थोडा पण चेंजेस झाला ना तर तुमचा टायर स्किड होण्याची शक्यता असते. आहे त्या स्पीडला निघून जायचं.
आणि गाडीवरती कंट्रोल थोडासा हँडल फक्त थोडा कडक पकडून ठेवायचा, टाईट ठेवायचा. आता हे बघा इथं आले मी, हँडल टाईट केला आणि आहे त्या स्पीडला, ना स्पीड वाढवला ना ब्रेक दाबला ना काय केलं, आहे त्या स्पीडला काढली. फक्त ब्रेक दाबायचा म्हणजे असं एकदम जोरात नाही, फक्त असा माझ्या राईट हँडच्या फिंगरकडे बघा, फक्त असा टॅप करायचा खालचा ब्रेक तुमचा, दोन्ही ब्रेकच्या कोऑर्डिनेशनने. आता मी मोस्टली रिअर ब्रेक थोडा यूज करतो, फ्रंट ब्रेक मी जास्त यूज नाही करत. हलकासा टॅप करत स्पीड मेंटेन ठेवून टॅप करत चालत ना तर तुमच्या चाकावरती कंट्रोल पण राहतो आणि गाडी स्किड नाही होणार. म्हणजे हे मी शिकलो आहे चालून. आता ही पद्धत खरी आहे बोलते, चुकीची आहे की बरोबर मला माहिती नाही, पण मी असंच शिकलो आहे थोडंसं. नाही जे माहिती आहे ते तुम्हाला सांगतो, जे नाही माहिती ते दुसऱ्यांचे व्हिडिओ बघून मी जाणून घेतो. शिकत राहायचं. बाकी तुम्ही व्ह्यू एन्जॉय करा, कसं वाटतं. काल पण तुम्हाला दाखवला, आज परत बघा. कॉन्वो बघून ना सगळे आश्चर्यचकित होतं, ते मजा येते सगळ्यांना. ॲक्च्युली ग्रुप राईडचं म्हणजे शिकण्याचं एक हे आहे ना की प्रत्येकाचा एक्सपिरियन्स ना वेगळा असतो. जेव्हा तुम्ही बसता ना, आता बघा ग्रुप राईड करतो पहिल्या दिवशी ना कोणाला काय माहीत नसतं कोण आहे कुठून आले. पहिल्या दिवशी तर एकमेकाचे चेहरेसुद्धा बघत नाहीत मोस्टली, कारण सगळे गिअरअप असतात. पण जेव्हा तुम्ही त्यांच्यासोबत संध्याकाळी तुमच्या डेस्टिनेशनला पोचल्यावरती तुम्ही त्यांच्या संगती गप्पा गोष्टी होतात किंवा ब्रेकमध्ये वगैरे तुमच्याशी होते, एखाद्याशी चांगली बॉन्डिंग होते, तर असं होतं ना की त्यांचे एक्सपिरियन्स पण आपल्याला कळतात की बाबा हे कसं काय, आणि त्यांचं नॉलेज पण आपण थोडंफार घेऊ शकतो. कारण प्रत्येकाचे वेगवेगळे एक्सपिरियन्स असतात, प्रत्येकाकडे वेगळं नॉलेज असतं. काहीजण मॅन्युफॅक्चरिंगमध्ये थोडं कोणाला नॉलेज असतं, कोणाला बाईक कंट्रोलिंगमध्ये नॉलेज असतं, कोणाला सिनिक लोकेशन्सबद्दल नॉलेज असतं. तर कुठल्या ना कुठल्या प्रकारचं नॉलेज प्रत्येकाला असतं आणि प्रत्येकजण काही ना काही शिकवत जातो ॲक्च्युली. आता तुम्ही जर बघितलं तर आईची कटकट कॅमेराच बंद आहे. नाही चालू आहे. तर ना तुम्हाला ते आता तुम्ही जर बघितलं असेल ना ह्याच्यामध्ये, तर तुम्हाला कळेल की तो जो पुढे होते ते हाताचे इशारे करत होते, आतमध्ये जा, बाहेर ये, पुढे जा. हे सगळे साईन आहेत की तुम्ही एक सेफ ड्राईव्ह करू शकता ग्रुपमध्ये. ऑब्वियसली आपल्याला आपला कंट्रोल आणि आपले पेशन्स सोबत ठेवायचेच आहेत, आपलं नॉलेज सोबत ठेवायचंच आहे. आता मला ही गाडी दिसत नाही तर मी हिला ओव्हरटेक करू शकत नाही का, कारण ही खूप मोठी गाडी आहे, याचा ट्रॅव्हल मोठा आहे आणि याच्या पुढे कुठली गाडी आहे मला माहिती नाही. पण जसा माझा विजन क्लिअर झाला, या लेनमध्ये कोणी नाही आहे, मी लगेच पुढे आलो, लेफ्टला घेतली आणि परत आपल्या लाईनमध्ये. असं आहे. तर खूप साऱ्या गोष्टी कळतात. ह्या गोष्टी ॲक्च्युली सगळ्यांना माहिती असतात, पण तरी आपण माती खातोच आणि प्रत्येकजण खातो. प्रत्येकजण कुठली ना कुठली चूक करतोच. तर आता गाव साईड पूर्ण कंट्री साईड सोडून आपण लागतो आहे नाशिक हायवेला. हा आला नाशिक हायवे. तर इथून जर बघूया मॅप टाकला आहे की नाही, मॅप नाही टाकला, पण ऑलमोस्ट 160-150च्या आसपास असेल आता इथून आपलं घर. आता सगळे सुसाट निघतील. लीन बघा सगळ्यांचे.
पण थोडीशी लीन करायला शिकलो आहे या राईडला. म्हणजे जास्त नाही, थोडीशीच लीन करतो मी, नाही तर मी जास्त लीन नाही करत. ओहो वा मजा वा, थोडंफार शिकला. दिस इज द अल्टिमेट लेवल ऑफ सुख. हाँ भाई आ गया स्वाद अच्छा वाला. ए बे 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 ले ले ले, कॉन्सन्ट्रेट 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 कॉन्सन्ट्रेट. अरे এটা तुम्हाला किती दिसतंय मला माहिती नाही, but yes I can do it. Yup. बस बस बस, थोडं शिकला म्हणून का आती नाही करत. चल लेवलला ये, लेवलला ये, लेवलला ये. विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. विठ्ठला पांडुरंगा ला 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 ला. La 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 la, dig dig dig, dig dig dig, dig 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 dig. तीव्र उतार, तीव्र उतार, गाड्या कंट्रोल, तीव्र उतार, गाड्या कंट्रोल. चल कंट्रोल. वाह वास, हा बघा नजारा. फर्स्ट टाइम चाललो या रोडवरून. मी लास्ट टाइम पण ना आलो होतो एकदा त्र्यंबकेश्वरच्या राईडला इकडेच, पण तेव्हा जाताना आम्ही तो रूट घेतलेला, जव्हारचा रूट घेतलेला नाईटला. हो 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 हो, कंट्रोल कंट्रोल कंट्रोल. उदय शेट्टी कंट्रोल कंट्रोल, तेरी खुशी कंट्रोल. वाह व्हॅली बघा. लगेच बसायचं भाई, जास्त उरावर नाही घ्यायचं. चल 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 चल. वा, एन्जॉय करा हा पूर्ण रोड. ॲक्सिडेंट प्रोन झोन. येस सर, वी विल बी अंडर कंट्रोल. हो हो, छोटे छोटे स्पीड ब्रेकर ऑलरेडी टाकून ठेवलेले आहेत. सगळ्यात डेंजर म्हणजे मी आतापर्यंत बघितलेले जे ते डिसेंडिंगला घाटामध्ये स्पीड ब्रेकर असतात ते पोस्टे घाटामध्ये कोकणातून येताना फुल एकदम. तिथे म्हणजे तुम्ही जर थोडं जरी हे केलं ना तर अपघाताचे चान्सेस. त्यामुळे तिथे ना खूप सारे स्पीड ब्रेकर लावलेले आहेत आणि ते असायलाच पाहिजे ॲक्च्युली सेफ्टीच्या मानाने. इट्स मस्ट. पण वा वा, काय स्ट्रेच होता. मुंबई 127 किलोमीटर, ठाणे 93 किलोमीटर, फुलंद 73 किलोमीटर. ठाणे 93 किलोमीटर म्हणजे ऑलमोस्ट 3 तास. ब्रेक वगैरे घेऊन 4-4.5 तास. जर एक टोटल ब्रेक म्हणा हाफ आवरचा जर झाला तर. आता आपल्याला घाई ना, आपण 6-7 पर्यंत गेलो तरी टेन्शन नाही. रातक परिश्रमानंतर आता हॉटेल भेटलं आहे. हे बघा, आता थांबलो आहे RD धाबा. भिवंडी येते. भिवंडीचा टोल क्रॉस केल्यावरती पुढेच आहे लेफ्ट साईडला, तिथे थांबलो आहे. आता मस्त जेवतो. एवढे मरणाची भूक लागली. सकाळी फक्त 1-2 प्लेट पोहे खाल्लेत, कॉफी पिली आणि त्याच्यापर्यंत आलो. रोड एकदम मक्खन होता, त्याच्यामुळे कुठे थांबलो नाही, काय नाही. गोप्रोची बॅटरीमध्ये ड्रेन झाली, त्याच्यामुळे आता डायरेक्ट जेवायला थांबलो. जेवतो आणि तुम्हाला भेटतो गार्डनवरती.
ते पार्किंग बघा एकदम मस्त, एकदम मस्त शेडमध्ये पार्क केला. आता जेवतो, फोटोबा करतो, तुम्हाला भेटतो हेल्मेटच्या आत. टॉप बॉक्सची बेस प्लेट आय थिंक लूज झाली त्यांची. हाँ मध्ये मध्ये रोड थोड़ा ख़राब होता ना निकालो तेव्हा. और निकल रहे हो? नहीं निकल रहा भाई, फिर लद्दाख जा रहा हो. माय गॉड, चलो फिर हम भी आते हैं. भेटूया लवकरच. लवकर काय संध्याकाळी? एवढा पण लवकर नको, एवढं लवकर नको. घरी जाऊन झोपायचं काय. बेकार, मला पण झोप आले. ॲक्च्युली दमाला असं नाही झालं, पण झोप नाही झाली. मला झोप झाली असते ना. झोप झाले कुठे कधी आपण, मला वाटतं काल झोपलो तरी पण ती अर्धवटच झोप होती. त्याच्या आधी तर पूर्ण दिवस निघालोच नाही. चलो भेटू, मजा आली. मिळते है. मजा आली. येस. भेटू पण. तर अशा प्रकारे आपले हे 2 दिवसाची भंडारदरा, लवाळवाडी आणि सांदनदरीचा राईड संपन्न झालेले आहे मित्रांनो. जर का कुठल्याही कारणामुळे तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल, कमेंट करून नक्की सांगा. सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर मला इंस्टाग्रामवर फॉलो करा, prasad.kulkarni.official हा माझा इंस्टाग्राम आय डी आहे. तिथे काढलेले सर्व फोटोज, रील जे काय असेल ते तुम्हाला माझ्या इंस्टाग्रामवर पाहायला मिळेल. त्यासोबत माझी पुढची राईड कुठली आहे आणि पुढे कोणकोणत्या राईड येणार आहेत किंवा रायडिंग संबंधात, मोठं ब्लॉग संबंधात जे काही अपडेट माझ्याकडून असेल तो तुम्हाला या इंस्टाग्रामवरती पाहायला मिळेल. त्यामुळे तिकडे फॉलो करायला विसरू नका. यूट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, मजा करा, सेफ राईड करत राहा. गुड बाय.